बाकी सगळे टेक्निकल मुद्दे आपण बाजूला ठेवूयात. या अहवालामधल्या अगदी 2-3 बाबी फक्त बघूयात. बारामती जिल्हा केंद्र सरकार अहवाल तयार करतंय, त्या केंद्र सरकारला हे नाही माहिती की बारामती हा जिल्हा नाहीये म्हणून. म्हणजे हे कसल्या प्रकारचे अहवाल तयार केलेत? म्हणजे राज्याचा एका उपमुख्यमंत्री ज्या अपघातामध्ये जातो त्या अपघातामध्ये ही चूक नाही म्हणता येणार, ही महाचूक आहे आणि त्यावर आपण कुणी काही विचारायचं पण नाही. आपण म्हणताय ते अगदी योग्य आहे, ती चूक आहे, कोणी विचारू नये असंही कोणी म्हटलेलं नाहीये, ते आपण म्हणताय. आणि ज्या ज्या शंका या सगळ्या विषयामध्ये असतील, माझ्या आधी पासलकरजी आणि लवांडेजींनी जे जे या ठिकाणी सांगितलं त्याच भावना महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आहेत की या सगळ्या विषयामध्ये रोहित पवार कुटुंबीय म्हणून बोलत जर असतील तर निश्चितपणे त्यांना सुद्धा या 3 यंत्रणा ज्या तपास करतायत त्या यंत्रणांच्या तपासामध्ये काय नेमकं येतं याची निश्चितपणे तेही सगळे वाट पाहत असतील. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता पासलकर साहेबांनी सांगितलं की जबाबदार लोकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये सातत्यानं भेटून वेळोवेळी सांगितलेलं आहे. सीआयडीचा तपास सुरू आहे, सीबीआय समांतर तपास करते, डीजीसीएच्या काही गोष्टी आपल्याला खटकल्या त्या बाबतीत महाराष्ट्रामधल्या अनेक मंडळींनी ज्यावेळेला सांगितलं त्याच्यावरती पुनर्विचार होतोय. हा जो तपासचा अहवाल आला याच्यामधल्या प्राथमिक काही ज्या गंभीर चुका आहेत त्या निश्चितपणे मान्य केल्या पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आजच या सगळ्या अहवालाच्या मधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींच्या बाबतीत जबाबदार लोकांनी ते निदर्शनाला आणून दिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे केंद्रातल्या यंत्रणा ज्या ज्या या सगळ्या गोष्टीचा तपास करत आहेत तो तपास सविस्तर व्हावा. त्रिस्तरीय तपास सुरू आहे, त्या तपासातलं काहीतरी जी एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही? एफआयआर दाखल केल्याशिवाय विकासजी तपास सुरू आहे का? नाही, बारामती पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. विकासजी याच्यामध्ये दोन्ही जे अर्ज आहेत मला काही पोलिसांची बाजू घ्यायची नाही, कुठल्या यंत्रणेची बाजू घ्यायची नाही. माझ्या पार्टीला या बाबतीमध्ये मला व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून एफआयआर या संदर्भामध्ये दाखल झालेली आहे, त्या दाखल एफआयआर वरतीच तपास सुरू आहे.